भाग 39. नाही, हे स्वप्न नाहीये. तुझी प्रत्येक इच्छा मला पूर्ण करायची आहे. माझं जे काही आहे, हा देह, माझं प्रेम, अगदी माझा श्वासही फक्त तुझा आहे. त्याने आपली मिठी अजूनच घट्ट केली. त्याचा फोन वाजला आणि दोघेजण बाजूला झाले. सकाळी लवकर लग्न होतं आणि त्यासाठी आता त्यांना थोडा तरी आराम करायची गरज होती. मन नसतानाही दोघेही आपापल्या रूममध्ये निघाले, उद्याच्या सकाळची वाट पाहत. दुसऱ्या दिवशी पहाटे अर्ध जग जरी झोपेच्या अधीन झालं असलं तरी इकडे क्रूजवर मात्र सगळ्यांची धावपळ सुरू होती. पहाटे लवकर उठून सगळेजण सजून धजून तयार झाले होते. लग्नात सोनेरी किरण जी हवी होती रिशानला. सकाळी लवकरच कावेरी म्हणजेच रिशानने अपॉइंट केलेली डिझायनर याज्ञिकीच्या रूममध्ये पोहोचली. याज्ञिकीचा मेकअप ऑलमोस्ट होत आला होता. मॅम, हा तुमचा वेडिंग ड्रेस. तिने ड्रेस समोर केला आणि याज्ञिकीच्या डोळ्यात परत एकदा आनंद पसरला. हलक्या गुलाबी रंगाचा तो घागरा खूपच सुंदर दिसत होता. वाव, खूप सुंदर आहे हा. थँक्यू सो मच. मॅम, सरांनी खूप बारकाईनं काम करायला सांगितलं होतं यावर. खरंच, आपल्या होणाऱ्या बायकोच्या कपड्यांचाही जो माणूस इतका विचार करतो तो बायकोच्या सुखाचा किती विचार करेल. तुम्ही खूप लकी आहात मॅम. याज्ञिकीनं फक्त होकारार्थी मान हलवली. भावनिक जी झाली होती त्यामुळे पुढे काही बोलूच शकली नाही. कावेरीने तिला पुढची तयारी करायला मदत केली आणि आपलं काम झालं की ती निघून गेली. पुढे स्वानंदीने तिला ज्वेलरी घालून बाकी सगळा शृंगार करून दिला. याज्ञिकीने नजर वर करून आरशात पाहिलं आणि आपलं हे साजरं रूप पाहून ती स्वतःशीच लाजली. इकडे रिशानही शेरवानी घालून तयार झाला होता. आजीनी त्याला फेटा घालून दिला. चैत्रालीताई आणि जेनीने त्याला गळ्यात काही आभूषणं घालून दिली. पारंपरिक पोशाख, रत्नजडित दागिने, पायात मोजडी. आज रिशान अगदी राजबिंडा दिसत होता. क्रूजवर असल्याने वरात तर निघणार नव्हती, पण त्याच्या मित्रांनी आणि आलेल्या भावांनी त्याला खांद्यावर घेऊन रूमपासूनच नाचायला सुरुवात केली होती. क्रूजच्या डेकवरच वेगवेगळ्या फुलांची सजावट करून मंडप सजवला होता. मध्ये मध्ये असणाऱ्या छोट्या स्विमिंग पूलमध्ये दिव्यांची आरास केली होती. पहाट असल्याने तसा अंधारच होता, त्यामुळे आकर्षक अशी विद्युत रोषणाईही होती. मंद असा वारा सुटला होता. एवढ्या सकाळी अशा सुंदर ठिकाणी क्वचितच कोणी कुणाचं लग्न पाहिलं असेल, त्यामुळे आलेले पाहुणेही फारच उत्साही दिसत होते. याज्ञिकीला घेऊन डेकवर आणण्याचा निरोप आला आणि अहिल्या आजींनी तिची नजर काढून तिला मिठी मारली. आजपर्यंत खूप काही सहन केलंय तुम्ही आमच्यामुळे, पण मला खात्री आहे इथून पुढे तुम्ही दोघांचं आयुष्य खूप सुखाचं असेल. आमच्या काळ्या आयुष्याची सावली तुमच्या आयुष्यात पडायला नको. नाही आजी, असं बोलू नकोस. तुम्ही तसे वागलात कारण तुमचा दृष्टिकोन तसाच होता, पण आता मला तुम्ही सगळे हवे आहात ग. मला माझं हक्काचं माहेर हवंय. याज्ञिकीच्या डोळ्यात किंचित पाणी आलं होतं. हो बाळा, आम्ही त्यावेळी म्हणालो होतो, हे घर आता तुम्हाला परक झालंय, पण आम्ही आता म्हणू त्या घरावर तुमचा अजूनही हक्क आहे. तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा तिथे येऊ शकता. आम्हाला माहितीये अशी वेळ कधीच येणार नाही, पण परत जर कधी तुमच्यावर वाईट वेळ आली तर तुम्ही तुमच्या या आजीची आठवण नक्की काढाल ना.
आजीने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि यावेळी मात्र याज्ञिकीच्या डोळ्यातून अश्रू ओघळलेच. हीच शाश्वती तर हवी असते प्रत्येक मुलीला. नवीन नाती, नवीन घर सांभाळायला ती तयार असते, पण तिला जुनी नातीही तेवढीच जपायची असतात. पण जेव्हा माहेरची लोक आता हे घर तुझं नाही असं म्हणतात, तेव्हा त्या मुलीच्या मनाला किती वेदना होतात हे त्या नववधूच्या वेशात असलेल्या मुलीलाच माहिती. आज मात्र आजीच्या बोलण्यानं याज्ञिकीच्या जुन्या जखमांवर थोडी फुंकर बसली होती. चला लवकर, जिजू तिकडे आदूची वाट पाहत असतील. आजी, तुम्ही निवांत तिच्यासोबत गप्पा मारा, कारण नंतर पण तुम्ही काही दिवस मुंबईतच राहणार आहात ना. स्वानंदी बळच हसत म्हणाली. याज्ञिकीनं जरी अहिल्याजींना माफ केलं असलं तरी स्वानंदीच्या मनात मात्र अजूनही त्यांच्याबद्दल राग होताच. त्यांच्यामुळे बिचारी अदू किती दुःखी असायची हे तिला चांगलंच लक्षात होतं. माझ्या नातीला बोलायला आता आम्ही तुम्हाला आधी विचारायचं का? अहिल्या आजी त्यांच्या नेहमीच्या रुबाबात म्हणाल्या आणि स्वानंदीची भीतीने बोबडीच वळली. नाही म्हणलं तरी त्यांची फार भीती वाटायची तिला. त्यात याज्ञिकी परत भेटल्यावर तिच्यावर बंदूक ताणून उभी असलेल्या अहिल्या आजी तिला आठवल्या आणि तिच्या कपाळी घामच जमा झाला. नाही, तुम्ही बोला, बोला ना तुम्ही, ती कशीबशी हसत म्हणाली आणि तिची हालत पाहून अहिल्या आजी आणि याज्ञिकीही हसायला लागल्या. मी पुढे होते ग, तुम्ही या सगळ्या, तिला डेकवर घेऊ. काही वेळात रिशान डेकवर पोहोचला. मंडपात जाऊन उभाही राहिला, पण त्याची नजर तर याज्ञिकीच्या वाटेकडे होती. तिच्या येण्याची चाहूल लागली आणि त्याची धडधड वाढू लागली. मागच्या वेळी लग्नात तिला साधं नजर वर करून त्यानं पाहिलं पण नव्हतं, पण यावेळी आपल्या होणाऱ्या नववधूला त्या नवरीच्या वेशात पाहायला त्याचं मन आतुर झालं होतं. ती समोर येणार की मधला अंतरपाट भटजी बुवांनी वर आणला आणि रिशानने वैतागून त्यांच्याकडे पाहिलं. अरे यार, हे मध्येच. गप्पा बसा, असाच विधी असतो. आधी मंगलाष्टका होतील आणि नंतर मग तुला तिला पाहता येईल. आजी रिशानला म्हणाल्या. अगं पण आजी. रिशान. त्यांनी डोळे मोठे केले आणि रिशानने तोंड वाकडं केलं. एक एक मंगलाष्टक पार पडत होतं आणि सगळे लोक अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद देत होते. फायनली शेवटची मंगलाष्टका संपली आणि मधला अंतरपाट बाजूला झाला. त्याने समोर पाहिलं आणि सगळ्या जगाचा विसर जणू पडला त्याला. बाजूला शहनाईचे गूंज गुंजत होते. लोक बोलत होते, आजूबाजूला लोक उभे होते, पण त्याला तर फक्त समोर लाजून मान खाली घातलेली याज्ञिकी दिसत होती. या क्षणी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री त्याच्यासमोर उभी होती. तिच्या अंगावरची हळद, हातावर रचलेली मेहंदी, मनगटावर किणकिण करणारा चुडा, माथ्यावर सजलेली बिंदी, तिच्या ओठांना किंचित स्पर्श करून त्याला चिडवणारी नथ, तिचा सगळाच शृंगार फक्त त्याच्यासाठी होता. नवरी मुलीला हार घाला. तिसऱ्यांदा भटजी बुवा ओरडले आणि रिशान भानावर आला. सकाळची पहिली कोवळी किरणं आता क्रूजवर पसरली होती. त्या सोनेरी रंगात न्हावून निघालेली त्याची सोनपरी, तिचे हे रूप त्याने मनात साठवून घेतलं होतं आणि हसत तिच्या गळ्यात वरमाला घातली. नजर वर करून तिनेही त्याला पाहिलं. प्रेम तर होतच त्याच्यावर, पण आज त्याच्याबद्दल असलेला आदर तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. तिनेही त्याच्या गळ्यात वरमाला घातली. तसे सगळेच आनंद व्यक्त करू लागले. इतक्यात रिशानच्या काहीतरी लक्षात आलं. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर इव्हेंट मॅनेजर प्रफुल्ल हा मागे उभा राहून त्रिवेणी सोबत भांडत होता. त्याने मनातच डोक्यावर हात मारून घेतला आणि रियांशला खुणावलं. तसं काही क्षणातच रंगेबिरंगी फुलांची उधळण दोघांवरही झाली
याज्ञिकी तर आत्ताही आश्चर्याने पाहत होती. तिने हातावरती फुलं झेलली. झालेला आनंद तिच्या डोळ्यात तर दिसतच होता आणि ते पाहून रिशांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. आता तुम्ही काही वेळ इथे बसा. भटजी काका सप्तपदीची तयारी करतायत. चैत्राली ताई रिशान आणि याज्ञिकीकडे बघून म्हणाल्या. रिशान आणि याज्ञिकीने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही त्यांच्यासाठी ठेवलेल्या त्या सुंदर खुर्चीवर बसले. आलेले पाहुणेही आपापसात चर्चा करत होते की याज्ञिकीचं पुढे लक्ष गेलं. रिशान, ते दोघे कोण आहेत जे तिकडे वाद घालतायत असं वाटतंय? कोण आहेत कोण ते? काही प्रॉब्लेम आहे का त्यांचा? ते दोघे इव्हेंट मॅनेजर आहेत, ज्यांनी आपलं लग्न इतक्या कमी वेळात इतकं सुंदर मॅनेज केलंय. प्रफुल्ल आणि त्रिवेणी. अच्छा, यांना तर खरंच थँक्स म्हणायला हवं. आपण तर नाहीच विसरणार, पण बाकी लोक सुद्धा आयुष्यभर आपलं लग्न लक्षात ठेवतील. पण हे असे का भांडतायत? असेच आहेत दोघे. कामात एकदम परफेक्ट आहेत, पण दोघांचं अजिबात पटत नाहीत. भाऊ बहीण आहेत, दोघे पण सतत भांडत असतात. कधी प्रफुल्ल त्रिवेणीला चिडवतो तर कधी ती त्याला. दोघांचं असं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तुला माहितीये, तो तिला चिडवताना मिरची ताई म्हणतो आणि प्रफुल्ल चिडला तर त्रिवेणी त्याला चिडका बिब्बा म्हणते. जाम मजा येते त्यांची तुतुमेमे पाहून. तिचा आवाज थोडासा खालावला. काय झालं अधू? काही नाही, ती बळच हसत म्हणाली. विराजची आठवण आली, तो असं म्हणाला आणि याज्ञिकीने मान खाली घातली. मला माहितीये अधू, तू त्याला मिस करतीयस. हो, कसाही असला तरी तो माझा दादा होता. अशा वेळी तरी त्याची आठवण येतेच ना. मला असं नाही म्हणायचं की त्यानं इथं असावं, कारण त्याला त्याच्या चुकीची शिक्षा तर मिळायलाच हवी. पण कधी कधी असं एकमेकांची मस्करी करणारे बहीण भाऊ मी पाहिले ना, की वाटतं काश आमचं पण नातं असंच असतं तर किती छान झालं असतं ना. तिच्या डोळ्यात एक अश्रू दाटला, पण तो खाली ओघळणारच की इतक्यात कोणीतरी तो आपल्या बोटांवर पकडला. तिने नजर वर करून पाहिलं तर समोर नितीन उभा होता. हे अश्रू खूप अनमोल आहेत. याज्ञिकी, ते असे वाया गेलेले मला अजिबात आवडणार नाहीत. दादा? तिनं उठून त्याला घट्ट मिठी मारली. विराज नसला तरी तुझा हा दादा कायम तुझ्या सोबत आहे. त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. तुम्ही किती उशीर केलात? मी कधीपासून तुमची वाट पाहतीये. जा बाबा, मी बोलणार नाही तुमच्या सोबत, ती तक्रार करत म्हणाली आणि नितीनने स्वतःचे कान पकडले. अरे यार, सॉरी याज्ञिकी, नाही जमलं वेळेत पोचायला. कविताची तब्येत जरा ठीक नव्हती आणि त्यामुळे तिला घेऊन प्रवास करणंही नको वाटत होतं. काय झालं कविता तुला? तिनं काळजीनं कविताजवळ येत विचारलं आणि कविताने नकारार्थी मान हलवली. अगं काही नाही, ते आपलं असंच, मला असंच फक्त ते. कविताला लाजून सांगताही येत नव्हतं. याज्ञिकी मात्र विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होती. अगं, तुझं प्रमोशन होतंय, तू आत्तू होणार आहेस आता, नितीन म्हणाला आणि याज्ञिकीने आनंदात कविताला मिठी मारली. वाव, मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. रिशानने सुद्धा दोघांना अभिनंदन म्हणलं. आता आमच्या बाळाला खेळायला अजून एक बाळ पाहिजे, त्यामुळे लवकरच तुम्ही पण तयारी करा, कविता असं म्हणाली आणि रिशान आणि याज्ञिकी लाजून खाली पाहायला लागले. तिथे उपस्थित सगळेच लोक त्यांना असं पाहून गालात हसत होते. भटजींची तयारी झाली आणि मग बाकी लोक खाली गेले आणि रिशान याज्ञिकी पुढच्या विधीसाठी मंडपात परत बसले. समोर अग्निकुंडात अग्नी तेवत होता. दोघेही जाऊन त्या पाटावर बसले आणि मग विधींना सुरुवात झाली. भटजींनी काही मंत्र म्हणले
आणि सिंदूरदान आणि कन्यादान अशा विधी पार पडल्या. कन्यादान करायला याज्ञिकीचे बाबा उठू शकत नव्हते, त्यामुळे यावेळी कन्यादान नितीननी केलं. नंतर ईशानने आपल्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं. भटजींनी सांगितल्यावर दोघेही सप्तपदीसाठी उभे राहिले. जेनीने दोघांची रेशीम गाठ बांधली. ईशानने आपला हात पुढे केला तसा याज्ञिकेने विश्वासपूर्व नजरेने आपला हात त्याच्या हाती सोपवला. सप्तपदीमध्ये तुम्हाला एकमेकांना 7 वचनं द्यायची आहेत. या 7 वचनांचा अर्थ दोघांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देणं हाच आहे. अग्नीला सोबत, ध्रुव ताऱ्यालाही साक्ष ठेवून ही वचनं घ्यायची आहेत. ध्रुव ताऱ्याची ज्याप्रमाणे अढळ जागा आहे, त्याप्रमाणे एकमेकांच्या आयुष्यात तुमची जागा अढळ राहो यासाठी ध्रुव ताऱ्याची साक्ष घेण्यात येते. आणि सप्तपदीच का चालायची, तर त्याचं खास कारण आहे की शरीरामध्ये 7 चक्र, 7 सूर, इंद्रधनुष्याचे 7 रंग, ऋषी 7, धातू 7, 7 द्वीप, 7 परिक्रमा, या सर्व गोष्टी 7 असल्यामुळेच सप्तपदीला सुद्धा महत्व आहे. तर मग आता मी एक सप्तपदी म्हणतो, त्याप्रमाणे तुम्ही माझ्या मागे बोला. तुम्हाला काही जर अडचण नसेल तर ही वचनं आम्ही बोलू. मला कसली अडचण असणार बुवा, उलट आनंदच होईल. भटजी बुवा प्रसन्नपणे म्हणाले आणि ईशानने याज्ञिकीकडे हेतुपूर्वक पाहिलं. तिनेही हसून मान डोलावली आणि त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. याज्ञिकीनं पुढे होऊन चालायला सुरुवात केली. मी वचन देते आपल्या अतूट प्रेमाचं. आयुष्यात येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी वाटून घेईन. काही झालं तरीही आपलं प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही. मीही आयुष्यात नेहमी तुला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन. दोघांनी मिळून एक फेरा पूर्ण केला. मी वचन देते दृढ विश्वासाचं. आपलं नातं नेहमी पारदर्शक असेल याची मी नेहमी काळजी घेईन. मीही वचन देतो मी असं कोणतंही काम करणार नाही की आपला एकमेकांवर असलेला विश्वास तुटेल. दोघांनी मिळून दुसरा फेरा पूर्ण केला. मी वचन देते सामंजस्य आणि सहजीवनाचं. नेहमी आर्थिक, भावनिक, शारीरिक या सगळ्या गरजा समजून नेहमी मी तुमच्या सोबत राहीन. मीही वचन देतो आपलं नातं एकमेकांना समजून घेत मी पुढे जाईन. यात तुझं माझं न करता जे काही असेल ते आपलं असेल. दोघांनी तिसरा फेरा पूर्ण केला. मी वचन देते वत्सल्य कुटुंब जीवनाचं. तुमच्या सोबत तुमच्या सगळ्या घराला सुद्धा मी आपलंसं करेन. त्यांची सेवा करून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन. मीही वचन देतो आपल्या येणाऱ्या बाळाला वाढवायची जबाबदारी मीही वाटून घेईन. जसं तू माझ्या आईवडिलांना सांभाळण्याचा निर्धार केलायस तसाच प्रयत्न मीही तुझ्या बाबा आणि आजीला आनंदी ठेवण्याचं करेन. एकमेकांकडे पाहत समाधानानं दोघांनी चौथा फेरा पूर्ण केला. आता ईशान पुढे तर याज्ञिकी मागे आली. मी वचन देतो आपल्या एकत्र स्वप्नांचं, तुझं प्रत्येक स्वप्न, प्रत्येक ध्येय पूर्ण करण्यासाठी मी नेहमी खंबीरपणे तुझ्यासोबत असेन. मी वचन देते तुमची स्वप्न आता माझीही स्वप्न आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच मदत करेन आणि मेहनत करायला तुमच्या सोबत असेन. दोघांनी मिळून 5वा फेराही पूर्ण केला. मी वचन देतो सुखदुःखातल्या सोबतीचं. सुखदुःखात नेहमी तुला साथ देईन. कधी नात्यात कटुता आलीच तर झुकतं माप घेऊन अहंकार दूर सारून नातं सावरण्याचा प्रयत्न करेन. मी वचन देते
कधी तुम्ही चुकीचे आहात असं वाटलं तर हक्काने विरोध करेन. सुखात एकमेव तुमच्या पाठीमागे असले तरी दुःखात नेहमी तुमच्या सोबत असेन. दोघांनी मिळून 6वा फेरा पूर्ण केला. मी वचन देतो 7 जन्मांच्या सोबतीचं. माहिती नाही 7 जन्म असतात की नाहीत, पण असले तर मला फक्त तुझा बनून जन्म घ्यायला आवडेल. मी हे वचन देते, वेळेनुसार कधी बायको होऊन प्रेम करेन, तर कधी आई बनून काळजी घेईन, कधी बाबा बनून मार्गदर्शन करेन, तर कधी भावंड होऊन चेहऱ्यावर हसू फुलवेन. फक्त अर्धांगिनी नाही तर मित्र बनून तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला साथ देईन. दोघांनी मिळून 7वा फेरा पूर्ण केला आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचं लग्न विधिवत पूर्ण झालं होतं. कारण या लग्नात फक्त नावाला विधी केल्यासारखं नव्हतं, तर विधी करताना त्यातली वचनं मनापासून दिली गेली होती. आनंदाने याज्ञिकीच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रेमाचा एक अवघड टप्पा पार करून काव्यवेडा आणि शब्दसखी आज काव्यसखी झाले होते, कधी ना वेगळे होण्यासाठी. तिच्या डोळ्यातले अश्रू खाली ओघळणार की त्याने ते तिथेच अडवले आणि समोर येत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातही एक चमक होती. एका आगळ्या वेगळ्या प्रेम कहाणीला पूर्णत्वाला जाताना ते लोक पाहत होते. अनिकाच्या डोळ्यातही पाणी जमलं होतं. ती आपल्या मित्राच्या आनंदात खूप आनंदी होती. तिच्यामुळेच तर काव्याला सखीच्या प्रेमाची जाणीव झाली होती. रिशांचा मित्र अद्वैतही खूप भावनिक झाला होता. आधी सखी आणि नंतर याज्ञिकी रिशांच्या आयुष्यातून गेल्यानंतर तुटलेल्या रिशांना त्यानेच तर सांभाळलं होतं. आजी रडत होत्या, पण ते आनंदाश्रू होते. रियांशने येऊन त्यांना एक बाजूने मिठी मारली. हेच दोघे होते ज्यांनी रिशानला समजावून याज्ञिकी सोबत नात्याला एक नवीन संधी देण्याची विनंती केली होती. स्वानंदी ही राजला बिलगून उभी होती. सखीला सावरणारी तीच तर एकमेव तिच्या जवळची होती. आयुष्याच्या वळणावर वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेली ही काही माणसं नसती तर हा खडतर प्रवास पार करून इथपर्यंत पोहोचणं किती कठीण झालं असतं रिशान आणि याज्ञिकीला. दोघांनाही त्याची जाणीव होती, त्यामुळे त्यांनी नजरेनच सगळ्यांना थँक्स म्हणलं. याज्ञिकीचे आनंद अश्रू अजूनही थांबत नव्हते. आदू, मला फक्त आयुष्यात 2दा तुझ्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर वेदना पाहायच्या आहेत आणि ती वेळ आत्ता नाहीये. सो प्लीज तू रडू नको ना. याज्ञिकीला त्याच्या बोलण्याचा अर्थ काही समजला नाही. ती फक्त त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होती. जेव्हा तू आपल्या बाळाला जन्म देशील तेव्हाच तर तू त्रासात असशील ना. रिशान हळूच तिच्या कानाशी येऊन म्हणाला आणि क्षणात याज्ञिकीचे एक्सप्रेशन्सच बदलले. एक लाजेची लाली पसरली होती गालावर आणि तिने मान खाली घातली. रिशान फक्त गालात हसत होता. त्याला चांगलंच माहिती होतं तिच्या चेहऱ्यावर हसू कसं आणायचं. सगळ्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, भटजी बुवा त्यांच्याकडे बघून म्हणाले. रिशान आणि याज्ञिकीने सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आशीर्वाद देताना व्हीलचेअरवर असलेल्या तिच्या बाबांचेही डोळे पाणावले होते. मनात एक पश्चाताप होता आणि डोळ्यात आपल्या मुलीचं सुख पाहून आनंद. आशीर्वाद देताना अहिल्या आजींनी त्यांचा हात तिच्या डोक्यावर टेकवला. त्या हातांची थरथरही तिला जाणवत होती. बस बाबा, काही दिवस अजून हा त्रास सहन करा. लवकरच तुम्ही पूर्वीसारखे चालू फिरू शकाल. तिने त्यांचा हात हातात घेत म्हणलं आणि त्यांचे पाणवलेले डोळे साफ केले. नंतर अहिल्या आजींचाही आशीर्वाद घेतला. बाकी घरातले लोकही त्यांना शुभेच्छा देत होते. काही वेळातच सगळ्यांनी नाश्ता केला. त्यावेळी पुढे येऊन रियांश बोलायला लागला. लग्न तर झालं. तू रियांश सोबत आम्हालाही मस्त सरप्राईज दिलेस. आता आमची पाळी तुम्हा दोघांना सरप्राईज द्यायची. रिशानने भुवया उंचावून होकारार्थी मान हलवली. चला,
आता खाली जाऊन तयार होऊयात, जेनी म्हणाली. इतक्या उशीर याज्ञिकी रिशानच्या सोबत होती, पण आता ती परत नजरेआड होणार पाहून रिशानला किंचित वाईट वाटलं. पण आता काहीच वेळेत परत ती त्याच्याजवळ येईल पाहून त्याने आपल्या रूमकडे जायला सुरुवात केली. याज्ञिकीला तिच्या फ्रेंड्सने तिच्या रूममध्ये आणलं. आतमध्ये आत्ताही एक मस्त डिझायनर ड्रेस ठेवला होता. तो घालायच्या आधी तिने स्वतःला आरशात पाहिलं. सकाळचा शृंगार तर होता, पण त्यात आता सिंदूर आणि मंगळसूत्राची भर पडली होती. हा फक्त दागिना नव्हता, तर तिला आणि रिशानला जोडून ठेवणारा एक बंध होता. याआधी तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होतच, पण ते फक्त कर्तव्य म्हणून तिच्या गळ्यात होतं. आणि आज असलेलं मंगळसूत्र प्रेमाचं प्रतीक. तिने एकदा आपल्या भांगेतल्या कुंकवावर हात ठेवला. तिचं भाग्य तिच्यासोबत आहे हेच ते कुंकू सांगत होतं. मॅम, प्लीज ड्रेस चेंज करता का? कावेरीने याज्ञिकीकडे बघून म्हणलं. हो. नववधूचे कपडे बदलून तिने कावेरीने दिलेले कपडे घातले. डार्क मरून रंगाचा घागरा आणि त्यावर ज्वेलरी. हाही खूप सुंदर पेहराव होता. तिकडे रिशानही निळ्या रंगाचा शेरवानी घालून तयार झाला होता. बाकी लोकही तयारी करून बाहेर आले. रियांशने सगळ्यांना क्रूजवर असलेल्या मोठ्या हॉलमध्ये जमा व्हायला सांगितलं होतं. रिशान आणि याज्ञिकी सोबतच आत आले. आधी तर सगळा अंधार होता, पण नंतर हळूहळू एक एक लाईट लागली आणि समोर सजवलेला स्टेज पाहून दोघेही समजून गेले होते की दोघांसाठी काही खास प्रोग्राम होणार आहे. दोघेही त्याच्यासाठी असलेल्या चेअरवर जाऊन बसले. समोर आजी आणि बाकी घरातली लोक आले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. थँक्स रिशान. मला वाटायचं तू फक्त आयुष्यात बापाच्या पैशावर फिरू शकतोस, पण नाही, तू मला चुकीचं ठरवलंस. स्वतःचा बिझनेस तर तू सुरू केलाच आणि हा बिझनेसही सावरलास. पण मला तुझी किंमत तर तेव्हा जाणवली जेव्हा मी केलेल्या चुकीची शिक्षा तुला भोगायला लागली. त्यावेळी तू रियांशच्या जागी लग्नाला बसलास. स्वतःच्या प्रेमाचा विचार न करता आमच्या जीवाचा विचार केलास. अमरराव रिशानकडे बघून म्हणत होते. हो दादा, पण जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्यावेळी जर तसं झालं नसतं तर आज हे प्रेमी एकत्रित नसते. प्रीतमराव अमररावांकडे बघून म्हणाले. हो ना, आणि याज्ञिकी, तुलाही थँक्स. माझ्या रियांशला तू माझ्याजवळ परत आणलंस. आज तुझ्यामुळे माझी नात माझ्यासोबत आहे. यासाठी मी तुझी नेहमी ऋणी राहीन. मोनाली ताई याज्ञिकीकडे बघून म्हणतात. यस याज्ञिकी, उपकार तर तुझे माझ्यावर पण आहेत. आज तुझ्याचमुळे मलाही फॅमिली मिळाली. माझ्या बेबीला तिचं घर मिळालं. नाहीतर आजही आम्ही तिघे कुठेतरी एकटे राहत असतो. जेनीने याज्ञिकीकडे बघून मनपूर्वक आभार मानलं. याज्ञिकीने फक्त नकारार्थी मान हलवली. तुला थँक्स म्हणू की सॉरी हेच कळत नाहीये बघ. माझ्यामुळे तुम्हाला नाहक त्रास झाला, पण तरीही तुम्हाला माफ करून मला आईचं स्थान दिलंस. तुझ्यामुळे माझा रिशान आज माझ्या जवळ आहे. तू नसतीस तर काय झालं असतं? चैत्राली ताई याज्ञिकीकडे बघून म्हणत होत्या. आई प्लीज, नकोत ना आता त्या कटू आठवणी. हो, नकोत त्या कटू आठवणी. आता तर फक्त आनंद व्यक्त करायचा आहे. चैत्राली ताई याज्ञिकीला म्हणाल्या. शिखानं गाणं सुरू केलं आणि घरातल्या सगळ्यांनीच नाचायला सुरुवात केली. सैया छेड देवे नादान छुट्टी लेवे, ससुराल गेंदा फूल, सास गारी देवे देवरजी समझा लेवे, ससुराल गेंदा फूल. छोड़ा बाबुल कांगना भावे, डेरा पिया कहो, बुशट पहिने खाई के बीड़ा पान, पूरे रायपुर से अलग है सैया जी की शान,
ससुराल गेंदा फूल। सैया छेड़ देवे ननद चुटकी लेवे, ससुराल गेंदा फूल। सास गारी देवे देवरची समझा लेवे, ससुराल गेंदा फूल। सैया है व्यापारी चले है परदेस, सूरतिया निहारो जियारा भारी होवे, ससुराल गेंदा फूल। घरातले सगळेच नाचत होते आणि याज्ञिकी आश्चर्याने त्यांना पाहत होती. या आधी तिनं कधीच त्यांना असं पाहिलं नव्हतं. रिशानलाही छान वाटत होतं. शेवटी शिखाने दोघांना स्टेजवर आणलं आणि तसे दोघेही त्यांच्या सोबत नाचू लागले. काही वेळातच सगळे खाली आपापल्या जागेवर येऊन बसले. आता स्टेजवर अनिका आणि अद्वैत आले होते. लाईट्स ऑफ होत्या. त्या सुरू झाल्यासोबत गाणंही सुरू झालं आणि दोघांनी ठेका धरला. ढोलक में ताल है पायल में छन छन, होए ढोलक में ताल है पायल में छन छन, घूंघट में गोरी है सेहरे में साजन, जहां भी ये जाए बहारे ही छाए, ये खुशियां ही पाए मेरे दिल ने दुआ दी है, मेरे यार की शादी है, मेरे यार की शादी है. या गाण्यावर जोरदार दोघांनी नृत्य केलं. आता स्वानंदी आणि याज्ञिकीच्या मैत्रिणी समोर आल्या आणि त्याही नाचू लागल्या. रिशानने उठून अनिका आणि अद्वैतला, तर याज्ञिकीने स्वानंदीला मिठी मारली. आत्ताही सगळे खूप जोशमध्ये नाचले. शेवटी शिखा स्टेजवर आली आणि तिने हातात माईक घेतला. आणि आता एक खास डान्स आपल्या आजच्या या प्रेमळ जोडीचा, माझ्या लाडक्या रिशानभाई आणि वहिनुडीचा. आम्ही काहीच तयारी नाही केलेली. भाई, तुझी आणि वहिनीची केमिस्ट्री तर सगळ्यांनाच माहितीये. तुम्हाला काय गरज आहे प्रॅक्टिसची? चला उठा लवकर. शिखाने त्याला स्टेजवर आणलं. इकडे जेनीनी सुद्धा याज्ञिकीला स्टेजवर आणलं आणि दोघांनाही समोरासमोर उभं करून त्या निघून गेल्या. हॉलमधल्या सगळ्या लाईट्स परत एकदा बंद झाल्या आणि फक्त त्या दोघांवर एक स्पॉटलाइट सुरू झाला. गाणं सुरू झालं. तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी मैं जर्द सितारा. रिशान आणि याज्ञिकी एकमेकांकडे पाहत होते. गाण्याचे बोल त्याच्या मनाचे भावच जणू सांगत होते. त्याने हसत आपला हात पुढे केला, तसं तिनेही आपला हात त्याच्या हातात सोपवला. तिला जवळ घेऊन तिच्या चेहऱ्यावर पाहत तो म्हणत होता. ती थोडी दूर झाली तर त्याने तिला लगेच ओढून पाठीमागून मिठी मारली आणि पुढे गाऊ लागला. काही क्षणासाठी ते दोघे आपण कुठे आहोत हेही विसरले होते. त्या क्षणी फक्त ते दोघे होते तिथे एकमेकांसाठी. एक एक क्षण दोघांनी किती एकमेकांची वाट पाहिली होती ते त्यांच्या नजरेतच दिसत होतं. तिला मिठीतून दूर करत तो तिच्या समोर गुडघ्यांवरती बसला आणि गाण्यातून त्याच्या भावना तिच्याजवळ व्यक्त करत होता. हो करम खुदाया है तेरा प्यार छुपाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है, ओ तेरे संग यारा. तिनेही त्याच्या गुडघ्यावर बसून त्याला मिठी मारली आणि विश्वास दिला तीही आता कधीच त्याला सोडून जाणार नाही. त्या हॉलमध्ये बसलेला प्रत्येक जण श्वास रोखून हा डान्स पाहत होता. जसं गाणं संपलं तसं काही क्षण शांतता पसरली आणि दुसऱ्या क्षणी सगळे टाळ्या वाजवायला लागले. तसं रिशान आणि याज्ञिकी भानावर आले आणि एकमेकांपासून दूर झाले. लाजून दोघांनी मान खाली घातली. पण अहिल्या आजी मात्र स्टेजवर आल्या आणि तिथेच त्यांनी दोघांची नजर काढली. आता एकच डान्स राहिला होता आणि तो म्हणजे वराडींचा डान्स. अक्षयने गाणं लावलं आणि आता सगळेच वराडी जागा मिळेल तिथं नाचायला लागले. से शावा शावा, से शावा शावा, रूप है तेरा सोना सोना, सोनी तेरी पायल, छन छना छन ऐसे छन के
कर दे सबको घायल, कह रहा आंखों का काजल, इश्क में जीना मरना, से शाबा शाबा माहिया से शाबा शाबा. या गाण्यावर जोरदार सगळ्यांचा डान्स सुरू झाला आणि त्या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा आली.